तुमचं संघाचं स्थान या स्पर्धेमध्ये अबाधित राहील. जर तुम्ही हरलात तर पुन्हा तुम्हाला पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेमध्ये पुन्हा खेळण्यासाठी. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा नील होतोय तयार रोहित साठी. इथे मात्र चांगला बॉल, फुटवर्कचा वापर अगदी चांगल्या प्रकारे फ्रंट फुटला येऊन खेळले. गोलंदाज स्वतः मात्र चेंडूला अडवण्याकरता पुढे गेले होते आणि एक धाव तत्पूर्वी आपण पाहिली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. बघा स्ट्राईक रोटेट होणं हे किती महत्वाचं आहे, कारण की गोलंदाज आपली शैली मध्ये मात्र आपण पाहिलं तर बदल करत असतात ज्याच्या वेळेला नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती येतात आणि त्यामुळेच ते जाणून दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती एक एक रन घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतायत. 2 चेंडू झालेत, धावसंख्या झाली आहे, धाव फलकावर 2. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले, क्षेत्ररक्षक वेगानं पुढे सरसावले आणि पुन्हा एकदा 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 3. अतिशय चांगला आजचा दिवस 27 नोव्हेंबर 2024 आणि तो सुवर्ण क्षण उजाडला आणि मनाचे राजी ग्रुप चषक आपल्याला पाहायला मिळाले. ते मात्र चांगला बॉल, जोरदार अपील, परंतु त्याचा कुठलाही फरक पंचांवरती जाणवला नाही, कारण की तितके सक्षम आमचे बस आहेत. अतिशय चांगली पंचगिरी, कुठलाही डिसिजन जर आपण पाहिलं तर योग्य प्रकारे त्याची चाचपणी आमचे पंच करतात आणि त्यानंतर तो डिसिजन आमच्यापर्यंत कळवतात. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र स्विचिटचा फटका, अप्रतिम, मॅग्निफिसंट शॉट, 4 रन चौकार. बदल करणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला जर गोलंदाजावरती वरचढ व्हायचं आहे तर ह्या मात्र तुम्हाला युक्त्या वापराव्या लागतात. क्षेत्ररक्षणाची विरचना फलंदाजाने पाहिली, त्यानंतर स्वीटचिटचा दिशेने मात्र खेळले. षटकातील शेवटचा बॉल, इथे मात्र काय क्लास बॉल, निरुत्तर राहिले फलंदाज, त्रिफळाचीत गॉन. सर्वांना सस्नेह निमंत्रण असेल. वर्ष 16वे आहे. ग्रामविकास मंडळ नवघर संचालित व श्री साई परिवार आयोजित श्री क्षेत्र शिर्डी येथील दत्त जयंती महोत्सवानिमित्त पालखी पदयात्रा सोहळा श्री साईधाम मंदिर नवघर सफाळे ते श्री क्षेत्र शिर्डी पालखी पदयात्रेचा कालावधी जो आहे शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 ते शनिवार 14 डिसेंबर 2024 पर्यंत. समस्त परमार्थ प्रेमी बंधू भगिनींनो, सप्रेम साईराम. आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की श्री साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने व समस्त साई भक्तांच्या सहकार्याने सालाबादप्रमाणे श्री क्षेत्र शिर्डी येथे संपन्न होणाऱ्या दत्त जयंती महोत्सवानिमित्त श्री साईधाम मंदिर नवघर सफाळे ते श्री क्षेत्र शिर्डी असे वारकरी दिंडीप्रमाणे पालखी पदयात्रेचे आयोजन केले आहे. तरी या मंगल समयी पालखीसोबत 5 पावले चालण्याकरिता आपली सहकुटुंब उपस्थिती प्रार्थनीय आहे. श्री साईबाबांच्या पालखीचा शुभारंभ शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठीक 8 वाजता श्री साईधाम मंदिर नवघर सफाळे येथून पुढच्या मुक्कामासाठी प्रस्थान होईल. त्यासाठी जास्तीत जास्त जे साईराम भक्त आहेत त्यांनी मात्र या सोहळ्यात, या पालखी पदयात्रा सोहळ्यात आपण समावेश व्हावं, उपस्थिती नोंदवावी. आपले स्नेहभिलाषी श्री साईधाम मंदिर व ग्रामस्थ नवघर तर सर्वांचं
या ठिकाणी आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या पालखी पदयात्रा सोहळ्यासाठी जे जे साईराम भक्त असतील त्यांनी आपण नाव नोंदणी करा आणि या सर्व आमच्या संपूर्ण जे आहेत साईधाम मंदिराचे सर्व कार्यकारी मंडळ त्यांच्याशी आपण संपर्क साधावा. ओम साईराम. धन्यवाद. चला मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. काय घडलंय मैदानामध्ये? काय कमालीचा बॉल टाकला होता व्यंकटेशला, मात्र घरचा रस्ता पकडावा लागला. अप्रतिम बॉल इथे हाताळला गेला. गोलंदाज विपुलच्या माध्यमातून नवीन फलंदाज आपण आता पाहतोय आशिष केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून जर आपण आता पाहिलं तर खूप विचार विनिमय करून या दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल, कारण की आघाडीचे दोन्ही फलंदाज डगआउट मध्ये जाऊन बसलेत. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र लॉंग द कार्पेट चेंडूला खेळलाय. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. तिथे एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धावसंख्या फलकावर 8. दोन चेंडू झाले षटकातील. पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. विपुल गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा विपुल तयार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण की लेफ्ट हँडेड बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहते व्यंकटेश, जितू आणि रोहित जे आघाडीचे फलंदाज होते ते तंबूच्या अस्त्राला परतले आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल. इथे मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण आता पाहतोय तर हळूहळू थेंबे थेंबे तळे साचे अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण की पहिलं षटक नीलचं आपण पाहिलं होतं, फक्त 7 धावा त्या षटकामध्ये मोजल्या आणि त्यावरती त्याच्या पावलावरती पाऊल विपुलने मात्र ठेवलं. फक्त आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि 2 धावा देऊन 1 गडी त्यानं प्राप्त केलाय. षटकातील चौथा बॉल. विपुल पुन्हा एकदा घेऊन तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा वरचा एज लागलाय, वरची कडा लागली आहे आणि त्यानंतर फिल्डरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. एकरी धाव तिथे पाहायला मिळते, कारण की फलंदाज देखील जाणून आहेत एकूण एक धाव जमवणं आता खूप महत्वाचं आहे, कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि ही मॅच खूप महत्वाची आहे. व्यंकटेशमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु त्याला स्वतःला आता सिद्ध करावं लागेल. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. विपुल. इथे मात्र स्वतः करता जागा बनवली आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. 4 चौकार. कारभारी यांच्याकडनं 501 रुपयांचं पारितोषिक इथे जाहीर केलं गेलंय. काय कमालीचा फटका व्यंकटेशच्या बॅटमधनं आलाय आणि नॅचरल शॉट्स असतात लेफ्ट हँडेड बॅटरकडे आणि खूप चांगलं वाटतं ज्यावेळेला लेग साईडला लेफ्ट हँडेड बॅटर खेळतो. स्पेशली जेव्हा आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं युवराज सिंग, ॲडम गिलक्रिस्ट, सनत जयसूर्या, सुरेश रैना यांना खेळताना असे फटके. इथे मात्र काही गरज नव्हती. इथे मात्र काही गरज नव्हती. स्वतःच्या पायावरती धोंडा मारला असंच म्हणावं लागेल. विकेटचं झाले पतन. गॉन. नाही या धावसंख्येत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. 2 षटकं पूर्ण झाली आहेत आणि या 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे फलकावरती 14. नाखुश आहेत व्यंकटेश. गरज नव्हती, कारण की सरळ बॅटने तुमच्या धावा येत होत्या.
अशा युक्त्या मात्र फलंदाज बऱ्याच वेळा करताना दिसतात आणि त्याचं भुगतान मात्र त्यांना सहन करावं लागतं. 2 षटकं झाली. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे 3 गडी बाद 14. आता मात्र विचार विनिमय करून खेळावं लागेल, कारण की आघाडीचे 3 शिलेदार आता तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय गोलंदाज मांडे बॉईज मांडे या संघाकडनं अनिकेत. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक 1-2 अटेम्प्ट केल्या परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. हातात आलेला झेल मात्र सुटला गेला. बघा, चेंडू जेव्हा हवेत जातो तेव्हा तुमच्याकडे बराच वेळ असतो. तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करणं, लक्ष केंद्रित करणं ते चेंडूला खूप गरजेचं असतं. ते यावेळेला फिल्डरकडनं झालं नाही. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखूट टप्प्याचा चेंडू योग्य प्रकारे खेळलेला आहे. फाईन लेगच्या दिशेला फिल्डर तिथे आहे. चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव घेतली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न. 2 धावा अगदी योग्य प्रकारे परिपूर्ण केल्या आहेत. इथून आता मात्र रिस्क मात्र उचलावीच लागेल डोंगरी पाडा संघाला, कारण की धाव संख्या अवघी झाली आहे. धाव फलकावरती 19. 18 झाल्यात. 18 रन्स ऑन द बोर्ड. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफ स्टंप ऑफ स्टिकला पकडून मात्र हा मारा केलाय. ते मात्र लेफ्ट जरूर केलं होतं फलंदाजानं. टॉसच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. धाव संख्या जर आपण पाहिलं तर अजूनही स्थिरावलेली आहे 18 वर. यावेळेला मात्र बराच बाहेर गेलेला हा चेंडू. पंच मात्र दर्शवतायत की फाईट बॉल आहे. धाव संख्या आपण पाहिलं तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 19. थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो, कारण की अजूनही 2 मॅचेस आजच्या शेड्यूल मधील बाकी आहेत. एक संघ आपल्याला क्वालिफाय करायचा आहे आणि जवळजवळ घड्याळामध्ये आपण पाहिलं तर 4:30 हे वाजत आलेत. फुलटॉस चेंडू, चांगला फटका, टायमिंग योग्य साधलं पण पॉवर जनरेट झाली नाही आणि क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडूला हेरलं योग्य प्रकारे. झेल चीटच्या माध्यमातून जाते आहे विकेट. आता सुरू होईल आणि एनी हाऊ आपल्याला एक संघ आजच्या शेड्यूल मधनं काढायचाच आहे, कारण की आजचा पहिला दिवस असल्या कारणानं उद्घाटन सोहळा थोडासा उशिराने मात्र संपन्न झाला आणि त्याच्यामुळे तो गेलेला वेळ आपल्याला रिकव्हर करणं संध्याकाळच्या सत्रात खूप इम्पॉर्टंट आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज अनिकेत तयार. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे खेळलाय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. शैलेशजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत, ज्यांच्याकडनं आपल्याला द्वितीय पारितोषिकाचं चषक सौजन्य झालंय. पुन्हा एकदा चांगला बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला होता. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धाव घेतल्या. दुसऱ्याचा प्रयत्न, कलेक्शन योग्य प्रकारे बॉलरकडनं झालं नाही आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहिलं तर अगदी सक्सेसफुली 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत.
आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा आपण पाहिलं तर आलेख पाहिला तर फलकावरती आता झालेला आहे 25 धावा या झाल्यात फलकावर. षटकाची देखील झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे 25. बॉलिंग एनालिसिस आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्यामध्ये देखील 7 आणि या तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत धावा 11. आता शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता कुठला गोलंदाज सज्ज होतोय हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचा आणि अंतिम षटक या सत्रातील हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्कवर प्रज्ञेश. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बघा ज्या वेळेला तुम्ही हे शॉट सिलेक्शन ठरवता त्यावेळेला मात्र तुम्हाला सामन्यामध्ये येण्या अगोदर प्रॅक्टिस त्या फटक्याची करणं गरजेचं आहे. जेव्हा तुमचा सराव अगदी पक्का असतो त्यावेळेला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चेंडूला भिरकावू शकता. परंतु यावेळेला गोलंदाज वरचढ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज प्रज्ञेश पुन्हा एकदा तयार. व्हॉट अ बॉल, ब्युटिफुल. अतिशय चांगला बॉल पाहायला मिळाला प्रज्ञेशच्या माध्यमातून. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, परंतु हाणामारी करण्याची कुठलीही संधी प्रज्ञेश इथे फलंदाजांना उपलब्ध होऊ देत नाहीयेत. 25 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. आता उर्वरित षटकामधील 4 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. 4 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंमध्ये किती धावा डोंगरीपाडा संघ बनवेल हे पाहणं गरजेचं. इथे मात्र चांगला फटका खेळलाय जरूर मिड विकेटच्या दिशेला. फिल्डर तिथे आहेत परंतु फिल्डरला बीट करून अगदी चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. फटका इथे पाहायला मिळाला आणि या फटक्याची नितांत इथे गरज होती. या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 31. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. वाह, क्लास. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. अप्रतिम बॉडी बॅलन्स, बॅकचा फ्लो सर्व काही एकदम परफेक्ट. चौकार. फटका पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 35. 2 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे या इनिंग मधील. मला वाटतं माइंडसेट केलं असावं की आम्हाला 40+ पर्यंत स्कोर न्यायचा आहे, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये 40+ जरी बनला तरी पण एक चांगली टोटल आपण म्हणू शकतो. 4 चेंडू झाले. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रज्ञेश. फुल टॉस चेंडू, तोहफा दिया और कबूल किया. यस, बोनस मिळालाय. नो बॉल +6. अजून एक सुवर्ण संधी आता मात्र चालून आली आहे फलंदाजासाठी. फ्री हिटचा सिग्नल पंचांनी दिलाय. फ्री हिटचा बॉल. धावसंख्या आता आपण पाहतोय तर वेगानं पुढे जात आहे. 42, 42 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फ्री हिटचा बॉल इथे मात्र पिक केलेला आहे. सरळ अगदी जातोय परंतु झेल घेतलेला आहे, त्याचा फायदा होणार नाही. ते काय होईल आणि यशस्वीरित्या 2 धावा झाल्यात पूर्ण.
या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 44-44. एका क्षणाला आपण पाहिलं होतं डोंगरीपाडा संघ कुठेतरी पूर्णतः बॅकफूटवरती खेळत होता. त्यानंतर अनिकेतच्या षटकात धावा आल्या. या प्रज्ञेशच्या षटकामध्ये देखील धावा या चांगल्या प्रकारे आल्यात. 2 षटकार 1 चौकार. क्लास बॅटिंग ही आतापर्यंत पाहायला मिळाली आहे या षटकात. साहिल आणि दीपक ही जोडी चांगली काम करत असताना आपल्या टीमसाठी आम्ही झटणार, आम्ही लढणार आमच्या संघासाठी, कारण की या जर्सीचं आमच्या गावाच्या नावाचं महत्व प्रत्येक खेळाडू जाणू नये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. 1 धाव परिपूर्ण केली. दुसरा 7 देखील प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर सुस्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळाला डोंगरीपाडा. इथे जर आपण पाहतो तर या 2 धावांनी झाली षटकाची समाप्ती. 4 षटकं पूर्ण झाली. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आता होतीये धाव फलकावरती 46. 47 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. आता या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे कडक बॅटिंग पाहायला मिळाली. सुंदर बॅटिंगचा प्रत्यक्षीकरण साहिलच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण पाहताय ती स्पर्धा मनाचे राजे ग्रुप चषक वेढी 2024च्या माध्यमातून आजचा पहिला दिवस. उद्याचा दिवसातील शेड्यूल आपण आज संध्याकाळी जरूर पाहायला मिळतील. चला सामना लगेच स्टार्ट करायचा आहे. स्पीडअप करा जरा गेम. अजून आपल्याला 2 सामने इथून कव्हर करायचे आहेत आणि यापुढील 3-3 षटकांचे सामने आपण खेळवणार आहोत. सामन्याला होते सुरुवात. नयनरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा अप्रतिम महासंग्राम आपण पाहत आहेत. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलला जे जोडले गेलेत त्यांचं करूया आपण सुस्वागतम.
पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला. वेग होता, वेगेबरोबर अचूक टप्पा, लेंथ अँड लाईन. कारण फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही, तर योग्य ती दिशा, अचूक टप्पा, फलंदाजाला रीड करणं हे गोलंदाजाचं आद्य कर्तव्य असतं. आणि ही सर्व गुणधर्म असतात ते एखाद्या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून तुम्ही रनअप किती घेता, तुमचा फॉलो थ्रू कशा पद्धतीने आहे. पुन्हा एकदा या वेळेला स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता हा बॉल आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये, कारण सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. आणि अशा वेळेला आपण पाहू शकता त्याचा अंदाज बांधता आला पाहिजे. ज्यावेळेला मातीची खेळपट्टी असते त्यावेळेला तुम्ही वळण घेणारे चेंडू सुद्धा आराम के साथ खेळू शकतात, परंतु अशा पिचवर खेळणं थोडंसं डिफिकल्ट सुद्धा पाहायला मिळतं. सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला. बॅकलिपचा उपयोग करत असताना फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत मिस्टर जीतू. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एक या धावसंख्येवर श्री गणेश डोंगरीपाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. सपोर्टेबलसाठी संदीपजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. बॅटची एज इथपर्यंत आवाज आला होता आणि सरळ चेंडू विसावला. विकेट किपरच्या हातामध्ये कोणती मिस्टेक केली नाही. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का गॉन. मात्र या ठिकाणी सफलता मिळते. रक्षित आपल्याला पाहायला मिळतोय. एक विकेट जरूर मिळाली. 47 धावांचं एक भलं मोठं लक्ष समोर ठेवलं गेलं. फॅटिंग टोटल आहे. गोलंदाजासाठी लढण्याची मात्र जरूर यावेळेला गरज असेल आणि त्या पद्धतीने आतापर्यंत चांगली गोलंदाजी रक्षितची राहिले. थोडासा खोलवर चेंडू होता. आमंत्रित केलं होतं या बॉलवर खेळण्यासाठी, परंतु प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर नाही मिळालं फलंदाजाकडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1-5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिला आहे प्रगतीपथावर. रक्षितने खूप चांगली गोलंदाजी हाताळले. परफेक्ट लेंथ लाईन. हा बॉल जर आपण पाहिला तर सरळ सोडून दिलं. आशाभूत पूर्व नजरेने पाहिलं पंचांकडे, साजिद लाला सरांकडे, कारण एक्सपिरियन्स आहे. साजिद लाला सर अजून सुद्धा 40+ क्रिकेट चांगलं खेळतायत ओपन क्रिकेटमधून. ही सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्यांची ओळख आणि लांब लचक षटकार मारण्यामध्ये साजिद लाला हे नाव मात्र अजूनपर्यंत आपण पाहिलात तर मुंबईमध्ये गेलात तर चिता कॅम्पचा कोण असेल, एक धडाडीचा फलंदाज, तर मिस्टर साजिद लाला सर आपण पाहतायत. तर टेंबी कोडावे या टीम मधून सुद्धा आपण पाहू शकतायत. नितेश कदम सरांना आपण पाहू शकतायत. एका साईडला विनर्स या टीम मधून ओपन गटातून सुद्धा खेळलेले आहेत साजिद लाला सर. शुभमजी पाध्ये यांनी मात्र ती जरूर एंट्री केली होती, परंतु यंदाचा हंगाम पाहिला तर सुमित ढेकले या खेळाडूने बाहुबलीने गाजवला. जिथे हात लावेल तिथे सोने व्हायचं, अशाच पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे MSD ज्या पद्धतीने आपण पाहू शकलात, मोठमोठ्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन हे सुमित ढेकले यांचा संघ राहिला. सरळ बॅटचा उपयोग केला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. फिल्डिंग चांगली झाली. थोडेसे फंबल सुद्धा झाले. अजून चेंडू मिळत नाहीये. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या मांडे बॉईज या टीमची जाऊन पोहोचते. सर्वेश आज ॲक्युरेट आहेत. 3 वर जाऊन पोहोचली गेली. ही जबाबदारी आहे. सर्वेशला माहिती आहे आपणच ऑर्गनायझर आहेत, तर या ठिकाणी आपण वेळ देणं फार गरजेची गोष्ट आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3. विजयासाठी अजून सुद्धा 44 रनची आवश्यकता आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. सरळ बॅटचा उपयोग केला, परंतु खूप उंची प्राप्त केली बॉलने. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच. अफलातून झेल टिपला गेलाय. व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद गॉन.
धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. मोठे फटके मारावे लागणार आहेत, परंतु कन्सिस्टन्सी मोस्ट इम्पॉर्टंट. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला मिस्टर साहिलचा. साहिलने विथ द बॅटने सुद्धा तेवढीच चमक कामगिरी केली. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत आपला रोल काय आहे प्लेइंग इलेव्हनमध्ये, ही गोष्ट मायने खूप राखते. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, ॲज अ ऑलराऊंडर, ॲज अ विकेट किपर, ॲज अ फिल्डर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. एक धाव अर्जित केली जाते. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी जरूर चांगली फिल्डिंग राहिली. एक धाव अर्जित करत असताना संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. चांगली गोलंदाजी, फलंदाजी हेच तुमचं कौशल्य असतं. ज्या वेळेला तुम्ही 11 खेळाडू चांगले उत्स्फूर्त दाखवता, तुमची बॉडी लँग्वेज जी शरीराची बोलीभाषा आहे ती मात्र तुमची पॉझिटिव्ह असेल तर डेफिनेटली मात्र प्रतिस्पर्धी संघावर थोडासा इफेक्ट पडतो. हा चेंडू आपण पाहिला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून फार दूर खेळले होते. विजयी संघाला खेळावं लागणार आहे. ते यंगस्टर माकणे या टीम बरोबर 3 षटकांचा तो सामना असेल. संघाची धावसंख्या स्थिरावले 7. एकंदरीत 4 या धावसंख्येवर 13 बॉल आहेत. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा साहिल आणि रक्षित. काय मारे केले त्या वेळेला. भेदक माऱ्यापुढे प्रतिस्पर्धी संघ मांडे बॉयचे फलंदाज थोडेसे नमले गेलेत. 2 षटकांचा खेळ झालाय. दोन्ही फलंदाजांनी एक एक विकेट मिळवली. म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन अफलातून पाहायला मिळालं. कारण क्रिकेट हा खेळ एका दुसऱ्याने खेळला जात नाही. त्यासाठी 11 खेळाडू मिळून चांगलं प्रदर्शन दाखवणं हे आपलं आद्य कर्तव्य असतं. आणि ज्या वेळेला तुम्ही आपल्या गावासाठी खेळताना तेव्हा एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि एक वेगळीच ऊर्जा तुमच्या आतमध्ये संचारते. आणि तेच आपण पाहू शकतायत. एक काळ असा होता की फक्त प्रोफेशनल क्रिकेट खेळायचं, कोणताही खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळायचा. परंतु त्यानंतर एक फॉर्मॅट आला. एक फॉर्मॅट आल्यानंतर खेळाडू तयार व्हायला लागले. होतकरू खेळाडू आणि उदयोन्मुख खेळाडू हे मात्र सातत्याने चांगली प्रगती करताना पाहायला मिळत आहेत. हळूहळू अशी प्रगती होत गेली आणि आज प्रत्येक जण प्रोफेशनल क्रिकेटकडे वळले. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न परफेक्ट, या वेळेला टायमिंग साध्य झालं नाही. बॅटचा टॉपेज लागला आणि इथे कोणतीही चुकी केली नाही मिस्टर जितूने. कॉटन बोल्टची संधी प्राप्त झाली आणि तिसरी सफलता सांघिक मिळते 4 या धावसंख्येवर. आपण पाहू शकतायत हे गाणं वाजलं आणि रॉकी ग्रुप चषकाला सुद्धा हे गाणं जेव्हा त्यांची एंट्री झाली त्यावेळेला आपण सातत्याने पाहिलं. गेल्या वर्षामध्ये यंदाचं वर्ष रॉकी ग्रुपचं पाहायला मिळेल. 4 जानेवारी ते 12 जानेवारी असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आणि विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ज्या चषकाकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 4. सरळ बॅटचा उपयोग केला गेला. खडे स्ट्रोक खेळण्यात जरूर यश संपादन केलं. सिंगल मिळते. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. जितू त्या ठिकाणी डबल माइंडमध्ये होतं असं कधी कधी. ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करता, गोलंदाजी करून पुन्हा एकदा पाठीमागे जाता, अशा वेळेला तुमचं डबल माइंडमध्ये जाणं साहजिकच आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 6 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. षटक क्रमांक 3. 10 बॉल आहेत. 41 रन्स विजयासाठी. खोलवर चेंडू होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना बॉडमॅनचा खूप चांगला वापर केला. नरम हाताने खेळलं. या बॉलला एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7च्या घरामध्ये. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यंदाचा हंगाम IPLचं ऑप्शन आपण पाहिलं. रिषभ पंत, विराट कोहली यांच्यावर पूर्णपणे नजरा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये वैभव सूर्यवंशी हा मात्र जरूर चमकला. फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये IPL च्या फॉर्मॅटमध्ये. आणि प्रत्येक जेव्हा जेव्हा नवीन खेळाडू येतो ना त्यावेळेला राजस्थान रॉयल्स संघ हाच मात्र त्या खेळाडूला उचलतो. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर आहेत. व्हेरी वेल कॅच. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड एक्सलंट कॅच. फलंदाज बाद.
थँक्यू व्हेरी मच कॅन्डी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. न्यू बॅटर अजय खूप चांगली गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांनी अतिशय सुंदर गोलंदाजी करत एक सुद्धा एक्स्ट्रा बॉल फेकला नाही. प्रतिस्पर्धी संघाने मात्र आपण पाहिलं तर 1 ते 2 एक्स्ट्रा बॉल जरूर फेकले गेले होते. आता 6 बॉल आहेत. विजयाचा हळूहळू मात्र सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. तो संघ श्री गणेश डोंगरीपाडा या टीमच्या माध्यमातून किरणजी कारभारी साहेब यांनी मात्र पारितोषिक लावलंय की श्री गणेश डोंगरीपाडा टीम जर विजयी झाली तर 501 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना सांघिक दिलं जाईल. हे क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांचा संघ उद्याच्या दिवसात त्रिशिका 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दीपक बॉलर मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी दीपक किनी ह्या वेळेला आपण पाहू शकतायत. मलिंगा या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळालं या विभागामध्ये 5 बॉल आहेत आणि 5 बॉलमध्ये भरपूर मोठी धावसंख्या अजून सुद्धा मात्र उभारावी लागेल, अचीव कराव्या लागतील. मनाचे राजे ग्रुप चषक वेडी 2024 ऑन साईडला खडे स्ट्रोक खेळलाय. खूप चांगला बॉडमॅनचा वापर केला. सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये षटकार. माकणे टीमचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय लवकरात लवकर. भावेश या ठिकाणी आहेतच. आदरणीय शैलेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. इथे विकेट मिळते. दांडेगुल फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. चला थोडंसं फलंदाज जरा थोडंसं वॉर्मअप करत जायचंय. प्लीज थोडंसं कॉपरेट करा. वेलकम आदर्श, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये SP यांना आपण पाहू शकाल. शुभम जी पाध्ये बॅकबोन आहेत मनाचे राजे या टीमचे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि फ्लँक किस करत यष्टी जरूर उद्ध्वस्त केली गेली. बेल्स त्या ठिकाणी खाली पडते. खूप ॲक्युरेट लक्ष होतं. फलंदाज बाद. आता विजयाची नौका किनाऱ्यावर लावत असताना संघ श्री गणेश डोंगरीपाडा ही टीम 4 बॉलचा खेळ झालाय. लगातार 2 बॉलवर 2 विकेट, ते सुद्धा क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. फार कमी प्रमाणात विकेट हॅट्रिक आपण पाहिलं तर 3 क्लीन बोल्ड झालेले आहेत. 31 ऑक्टोबर 1987 रिलायन्स विश्वचषक नागपूरचं मैदान. समोरचा संघ होता न्यूझीलंड आणि काय बॉलिंग केली होती मिस्टर चेतन शर्मा यांनी. आणि ते वैशिष्ट्य ठरलं होतं की जेव्हा पहिली विकेट घेतली तेव्हा पहिला स्टंप उडवला, दुसरी विकेट घेतली तेव्हा दुसऱ्या स्टंपवर जाऊन चेंडू हदळला आणि तिसरी विकेट घेतली तेव्हा त्रिफळाचीच झालाय. इथून मात्र आपण पाहताय तियास खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली होती लेगबाईचा इशारा. आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयावर जवळजवळ शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीत. आणि तेच 3 जर फलंदाज पाहिले तर चेतन शर्माने बाद केले होते न्यूझीलंड संघाचे इयान स्मिथ, चॅटफिल्ड अँड केन रदरफोर्ड असे 3 फलंदाजांना मात्र क्लीन बोल्ड केलं होतं. आणि पहिली विकेट हॅट्रिक घेणारा चेतन शर्मा ठरला भारतीय संघाचा पहिला गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यस, डाऊन द लेग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 बॉल फेकून झालेत आतापर्यंत 16 रन्स. पुन्हा एकदा बॉलर गोलंदाजी मार्कवर येताना ऑन साईडला खेळत असताना इथून विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल श्री गणेश डोंगरीपाडा या टीमचं. आणि त्याच पद्धतीने
मांडे बॉईज टीम, आपण वेळेत हजर राहिलात, चांगला खेळ दाखवला, शिस्तबद्ध पद्धतीने खेळ दाखवलात, त्याबद्दल मांडे बॉईज टीमचं सुद्धा आम्ही मनपूर्वक मनाचे राजे ग्रुप आयोजकांकडून धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि त्यांना